मनाचे धागे भाग 17. रात्रीच्या 3 वाजेला वीणा नीरजच्या रूममधून तिच्या रूममध्ये परत आली आणि त्याचाच विचार करत करत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा आणि करणचं लग्न होतं आणि लग्नविधींच्या आधी निशा आणि करणचं फोटोशूट होतं. त्यासाठी वीणाला त्यांच्यासोबत जायचं होतं. सकाळचे 8 वाजले होते आणि अचानक खूप वेळ वाजत असणाऱ्या मोबाईलच्या रिंगमुळे वीणाला जाग आली. तिने झोपेतच मोबाईल न बघताच फोन कानाला लावला आणि झोपेच्याच स्वरात म्हणाली, हॅलो, कोण बोलताय? आणि एवढं सकाळी सकाळी का फोन केलात? तिचे हे वाक्य ऐकून फोनवर दुसऱ्या बाजूला असणारी निशा रागाने तिला ओरडली, ए बाई, तू अजून झोपली आहेस की काय? अगं, आपल्याला निघायचं आहे. तुला सांगितलं होतं ना मी सकाळी 8:30च्या दरम्यान जायचं आहे असं, तरी तू अजून झोपली आहेस. अगं हो, रागवत का आहेस? 8:30ला जायचं आहे ना, मग जाऊ की. निशा संतापून म्हणते, अगं 8 वाजलेत 8. हे ऐकून वीणा ताडकन बेडवर उठून बसली आणि तिला म्हणाली, काय 8 वाजले? एवढा उशीर कसा झाला? ती फोन चालू असतानाच टाईम बघते आणि डोक्याला हात लावत मनातल्या मनात विचार करत स्वतःला म्हणते, रात्री झोपायला खूप उशीर झाला ना, कदाचित त्यामुळेच सकाळी डोळा उघडला नाही. ती निशाला म्हणते, तू टेन्शन नको घेऊस, मी अर्ध्या तासातच तयार होऊन येते. फोन ठेवून ती पटकन तयार होते आणि घाईघाईतच तिच्या रूममध्ये जाऊन पोहोचते. इकडे निशाही तयार झालेली असते. तिला रेडी करायला मेकअप आर्टिस्ट आलेले असतात. वीणा निशाला बघून तिच्याकडे धावत जाऊन तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, सॉरी यार, सॉरी, रिअली सॉरी. तुझ्या एवढ्या महत्त्वाच्या दिवशी मी कशी काय लेट होऊ शकते बरं? निशा तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे करत तिला म्हणते, असू दे गं, तू माझं गुणी बाळ आहेस. एखाद वेळेस तूही चूक करू शकतेस ना. हो, ते तर आहे, वीणा म्हणते आणि दोघी एकमेकींकडे बघून हसू लागतात. बरं, चल आता पटकन, करण आवरून वाट बघतोय केव्हाची. त्या दोघी जायला निघाल्या. खाली उभा असणारा करण त्यांना बघून एक सुटकेचा श्वास सोडत म्हणतो, थँक गॉड आल्यात, नाहीतर मला वाटलं लग्न रूममध्येच लागायचं आज. हे ऐकून नाटकी रागीट चेहरा करून निशा करणकडे बघते. करण निशाला चिडवत म्हणतो, अगं राग काय करतेस? फोटो चांगले नाही यायचे बरं का, नाहीतर लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला जेव्हा तू या फोटोंचे अल्बम बघशील तेव्हा आपले नातवंड तुला म्हणतील, आजी, तू एवढी रागीट का दिसत होतीस? आणि खदाखदा हसतो. आता निशा खरोखरच चिडते. तिला चिडलेलं बघून करण स्वतःची बाजू सांभाळत स्पष्टीकरण देत म्हणतो, अगं मजाक करतोय मी. आज लग्न आहे आपलं, एवढा अधिकार तर आहे ना मला. निशा त्याला म्हणते, हो का? म्हणजे तू लग्नाच्या दिवशीच टांग खेचणार का? थांब, तुला दाखवतेच, एकदा लग्न तर होऊ दे. त्या दोघांचं ते गोड भांडण ऐकून आजूबाजूचे सर्व हसायला लागतात. वीणा त्या दोघांना म्हणते, बाकीचे भांडण आता लग्नानंतर करा, आता सध्या तरी आपण फोटोशूट करायला जाऊ. आणि निशा आणि करणही हसतात आणि अशाच गप्पा करत करत सर्व फोटोशूटच्या डेस्टिनेशनसाठी निघतात. सकाळी झालेला उशीर आणि आता रंगलेल्या गप्पा या नादामध्ये वीणाच्या डोक्यामध्ये नीरजचा विचार आलाच नव्हता. अचानक तिला नीरज आठवला. तिने आजूबाजूला बघितलं तर तिथे नव्हता तो. कदाचित रात्री उशिरा झोपल्यामुळे तोही झोपलाच असेल अजून, असं तिला वाटलं. पण त्याला न बघताच फोटोशूटला जायची तिची इच्छा नव्हती. त्याला फोन करण्याचा विचार डोक्यात आला. पण फोन करून त्याला काय सांगणार? कशासाठी फोन केला? मला तुम्हाला बघायचं आहे म्हणून? नाही बाबा, नको, मला नाही जमणार ते. तिला असं अस्वस्थ बघून निशा तिला म्हणाली,
काय ग, काय झालं? एकदम गप्प झालीस? कसंबसं चेहऱ्यावर हसू आणत ती निशाला म्हणाली, नाही अगं, ते आपलं असंच. तू चल पटकन, उशीर होतोय. आणि त्या दोघीही गाडीत जाऊन बसल्यात. वीणाच्या मनामध्ये सारखा नीरजचाच विचार होता. ते उठल्यावर नक्कीच आपल्याला शोधतील आणि तिने साधं त्याला सांगितलं सुद्धा नव्हतं. त्यांना मेसेज करून देऊ का? पण मी थोडी त्यांची बायको किंवा गर्लफ्रेंड आहे असं वागायला. आणि मी का म्हणून सांगायचं त्यांना मी कुठे जाते ते? पण ते मला शोधतील त्याचं काय? तिच्या डोक्यामध्ये दोन्ही बाजूचे विचार येत होते. ते दोघं जरी ऑफिशियली एकमेकांचे झालेले नसले तरी त्यांचे मन जोडलेले होते. म्हणूनच तिला या गोष्टीचा एवढा फरक पडत होता. विचार करत करतच ते लोकेशनला पोचतात. गाडीतून उतरून वीणा खूप विचार करून नीरजला मेसेज टाईप करते. ती मेसेज टाईपच करत असते तोवर तिचा मोबाईल स्विच ऑफ होतो. ती मोबाईलकडे बघत डोक्याला हात लावते आणि स्वतःलाच म्हणते, अरे देवा, काल दिवसभर आणि आज सकाळीसुद्धा मोबाईल चार्जिंग केलाच नाही. हेच व्हायचं बाकी होतं आता. नेमकं मला काय होतंय? माझं स्वतःवर बिलकुलसुद्धा कंट्रोल नाही राहिलेलं. नीरज सर, तुम्ही अशी कोणती जादू केली माझ्यावर? इकडे नीरज चेहऱ्यावर एक गोड स्माईल घेऊन झोपेतून उठतो आणि डोळे चोळत चोळत गुड मॉर्निंग वीणा असं वीणाला इमॅजिन करून तिला गुड मॉर्निंग विश करतो आणि पटकन तयार होऊन तिला बघण्यासाठी म्हणून खाली जातो. तो पूर्ण घर फिरतो पण त्याला काही ती दिसत नाही. ती तिच्या रूममध्ये नसेल ना म्हणून तो रूममध्ये सुद्धा जाऊन बघतो पण तेथे सुद्धा ती नसते. आता तो हताश होऊन वीणाला फोन करतो तर तिचा फोनही स्विच ऑफ दाखवत असतो. आता तो पुरता नाराज होऊन जिन्यातल्या पायरीवर बसलेला असतो. त्याची आई त्याला बघते. अरे नीरज बाळा, तू इथे असा का बसलेला आहेस? आईला काय उत्तर द्यावं हेच त्याला सुचत नव्हतं. त्याला असं गोंधळलेलं बघून त्यांना जरा डाऊट आला. त्यांना कुठेतरी वाटलं की हा वीणाला शोधत असावा. त्या विषय बदलवत नीरजला म्हणाल्या, तू नाश्ता केलास का? जा नाश्ता करून घे आधी. करणची वाट बघू नको. तो कधीच नाश्ता करून फोटोशूट करायला गेलाय. काय? फोटोशूट करायला गेलाय? हो. करण, निशा, वीणा सकाळीच तयार होऊन गेलेत. हो, तर त्याला त्याचं उत्तर सापडलं होतं. म्हणजेच त्याच्या आईने मुद्दामून त्याला ते सांगितलं होतं. कारण त्यांनासुद्धा जाणीव झाली होती की तो वीणाला शोधतोय. तो नकळतच आईला मिठी मारतो. त्याची आई हसते आणि त्याही त्याची मस्करी करत त्याला म्हणतात, जा नाश्ता करून घे. जायचंय ना तुला पण बघायला? म्हणजे फोटोशूट बघायला? त्याची आई त्याच्या पाठीवरून हात फिरवून हसत हसत तिथून निघून जाते आणि जाता जाता फक्त नाश्ता करून जा हे त्याला बजावून सांगते. आता तो पटकन तिथून उठतो, नाश्ता करतो आणि वीणाला भेटण्याच्या आशेने निघतो. तो जाता जाता रस्त्यामध्ये हाच विचार करत असतो की तिने त्याला सांगितलं का नाही आणि मोबाईल का स्विच ऑफ केला आहे. त्याला थोडा तिचा रागही आला होता. गेल्या गेल्या तिला खळसावून विचारावं असंच वाटत होतं त्याला. शेवटी तो तिथे पोचतो आणि गाडीतून उतरतो तर समोर निशा आणि करण दोघांचं शूट चालू होतं. त्याने इकडे तिकडे बघितलं पण त्याला वीणा काही केलं दिसत नव्हती. त्याला बघून करण म्हणाला, अरे दादा, तू इथं? नीरज म्हणाला, मला वाटलं कदाचित तुला काही गरज वगैरे लागली तर. थँक्यू सो मच दादा. तसं मी तुला कालच म्हणणार होतो पण म्हटलं नको, तुला भरपूर कामं असतात ऑफिसचे. नीरजला त्यांना विचारायचं होतं की वीणा कुठं आहे पण नेमकं कसं विचारावं तेच समजत नव्हतं. थोडा विचार करून तो म्हणाला,
तुम्ही दोघे एकटेच आलात का? म्हणजे शूटवाले आणि मेकअप आर्टिस्ट सोडून दुसरे कोणी नाही आलं तुमच्यासोबत? त्यावर निशा उत्तरली, वीणा आहे ना, इथे बसायला कुठे बाक वगैरे नाही आहे, म्हणून ती आतमध्ये बसलेली आहे. थोड्या अंतरावर असलेल्या केबिनकडे इशारा करत ती म्हणाली. करण म्हणाला, दादा तूही जाऊन बस तिथेच, काही लागलं तर मी आवाज देतो. नीरज मनातल्या मनात स्वतःलाच म्हणाला, हेच तर हवं होतं मला. वीणा वीणा वीणा, एवढे डावपेच तर मी बिझनेसमध्येही नाही वापरलेत, जेवढे फक्त तुला भेटण्यासाठी वापरावे लागत आहेत. एवढं बोलून तो त्या लॉनमध्ये असलेल्या केबिनच्या दिशेने जाऊ लागतो आणि केबिनच्या दरवाज्यात जाऊन उभा राहतो. तर समोर ती वॉटर कूलरजवळ पाणी पीत पाठमोरी उभी होती. तो हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहतो. ती पाणी पिऊन मागे फिरते आणि धाडकन त्याला आदळते. ती स्वतःला सावरून समोर बघते तर तिला समोर नीरज दिसतो. त्याला बघून ती स्वतःसोबतच पुटपुटत म्हणते, आता नीरज सर जवळ असल्याचा भासही होऊ लागला की काय? हे ऐकून नीरज जरा हसतो आणि तो तिच्या कमरेला पकडून तिला जवळ घेत तिला म्हणतो, अजून काय काय होतंय? आणि हा भास नाही आहे, मी खरोखर इथे तुझ्यासमोर उभा आहे. ते दोघं एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात आणि वीणा नकळत त्याला मिठी मारते. हे नीरजसाठी अनएक्सपेक्टेड होतं आणि आता त्याचा आनंद द्विगुणित झाला होता. त्याने दुसरा हात तिच्या भोवती कवटाळत तिला मिठी मारली. वीणाला सकाळपासून त्याला बघण्याची इच्छा होत होती, पण ती त्याला बघू शकली नाही आणि तो एकदम असा तिच्यासमोर आल्यावर तिचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि तिने पण त्याला मिठी मारली. जरा भानावर येत तिने त्याच्या भोवतीची तिची पकड ढिली केली आणि त्याच्यापासून वेगळं होणार तोवर त्याने तिला अजून जास्त घट्ट कवटाळलं आणि तीही तसेच त्याच्या मिठीत त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत निपचित उभी राहिली. त्या दोघांना ते कुठे आहेत याचं भान नव्हतं. नशीब तिथे कोणी नव्हतं. आता ते दोघं एकमेकांना मोकळं करून तिथे जवळच असणाऱ्या बाकावर बसतात. वीणा लाजून लालबुंद झाली होती. त्याने उठून तिला पाणी दिलं. तिने तो पाण्याचा ग्लास ढसाढसा पिला. त्याला खरं तर रागातच विचारायचं होतं, पण त्याचा राग तिला बघता क्षणी नाहीसा झाला होता आणि त्याने तिला विचारलं, मोबाईल स्विच ऑफ आहे का तुझा? तिने उडसं तोंड करत मानेने होकार देत चार्जिंग संपली असं उत्तर दिलं. तो काही तास तिच्यासमोर नव्हता तर ती अगदी बेचैन झाली होती. आता तिच्या मनामध्ये कोणताच डाऊट शिल्लक नव्हता. तिला हे पुरेपूर पटलं होतं की तीही नीरजवर खूप प्रेम करते आणि आता वेळ होती ती त्याला प्रेमाची कबुली द्यायची. कशी देईल वीणा तिच्या प्रेमाची कबुली, बघूया पुढील भागामध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला सर्व भाग एकत्र ऐकायचे असतील तर मनाचे धागे या नावाची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. तुम्ही नॉनस्टॉप सर्व भाग बघण्यासाठी ती प्लेलिस्ट बघू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.